अजून आम्ही मावशीच्या गावीच होतो, कारण आम्हाला जायचं होतं आमच्या मामाच्या घरी. तर सकाळी उठून आम्ही छान अशा तयार झालो आणि गाडीमध्ये जाऊन बसलो, कारण मामाचं गाव आमच्या मावशीच्या गावापासून फक्त 7 ते 8 किलोमीटरवरतीच आहे आणि एवढ्या जवळ गेल्यावर भावाच्या घरी बहिणी जाणार नाहीत असं होणारच नाही. त्यांचं पाऊल तिथून मागं येऊच शकत नाही. तर हे आहे अंबकचं अंबाबाईचं मंदिर. तर त्या मंदिरामध्ये गेलो, सगळ्यांनी तिथं दर्शन घेतलं. मी सुद्धा दर्शन घेतलं. अंबाबाईला माझ्या मनातील इच्छा सांगितली, कारण मम्मी मला नेहमी म्हणते की तुला काय मागायचं असेल तर ते या आईला मागत जा. हे आहे आमच्या मामांचं घर. मामींचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, खरं तर त्यांनाच पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. हे आहेत आमचे मोठे मामा. लहान मुलांनी इथं पण त्यांच्या करामती करून दाखवल्या. तिथं गप्पा गोष्टी करून आम्ही शेतामध्ये निघालो. हा आहे आंबकचा कॅनॉल आणि हे आहे मामाचं शेड. तर आमचा छोटा मामा नेहमी या शेडामध्ये आम्हाला दिसला आहे, पण यावेळी मात्र तो आम्हाला तिथे दिसलाच नाही. त्याची उणीव मात्र आम्हाला नेहमी जाणवत राहणार आणि ती आज देखील जाणवत होती आणि इथून पुढे देखील आम्हाला ती तशीच जाणवणार, कारण तो आमचा सगळ्यात लाडका मामा होता. त्याने आमचे सगळे लाड पुरवले होते. कायम त्याला सांगितलं की मामा आंबे पिकलेत का, आंबे घेऊन या. तर तो नेहमी आमच्यासाठी पोतं पोतं भरून आंबे तोडून घरपोच करून द्यायचा. पण यावेळी मात्र आम्ही तिथे सगळे एवढ्या लांबून गेलो होतो तरी तो बोलायला सुद्धा नव्हता. आई नव्हती, बापू नव्हते. आमची अशी ही जवळची माणसं निघून गेल्यापासून खरं तर आम्ही त्या रानात पहिल्यांदाच गेलो असेल, कारण माणसं आपल्या घरातील तिथं नसली तर तिथं जाण्याची इच्छा अजिबात होत नाही. पण आम्ही सगळे मिळून गेलो होतो, त्यामुळं तिथं आम्ही तेवढा वेळ घालवला. ही आमच्या मामाची आंब्याची बाग होती. तर तिथे एवढे छान आंबे लागले होते, ते तोडले. फणसलं तर त्या बुंद्यातच एवढे फणस लागले होते. वरती एकच होता, पण तो खूपच जास्त वरती होता. हा कच्चाच होता, तरी पण मी भाजीसाठी तोडून घेतला. पुढं गेलो तर तिथं होतं आवळ्याचं झाड. छोट्या छोट्या आवळ्यांनी एकदम गच्च भरलेले, पण मोठे फक्त 4-5च होते. मला खायचं होतं म्हणून मी ते पण तोडून घेतले. मी आणि माझ्या मावस भावानं फक्त तोडातोडीची कामं केली आज. इथं होतं चिक्कू, तर ते तोडले. यानं इकडं जांभळं तोडायला सुरुवात केली होती, तर ती जांभळं तोडून घेतली. मी चिक्कू तर एवढे तोडले, मला जास्त खायला आवडतात म्हणून. या दोघींचं चाललं होतं भाजी तोडायचं काम. तर या दोघींनी शेतातली भाजी घेतली. नाही नाही म्हणत आम्ही एवढे सगळे आंबे तोडले होते. मावशी इकडं तनुजाला आंबा चारत होती. कच्चाच होता तरी पण. घरी आल्यावर या सामानाच्या आम्ही 3 वाटण्या केल्या, कारण 2 मावश्या आणि 1 आम्ही अशा आमच्या 3 वाटण्या झाल्या. जेवण केलं. सगळ्यांना आपल्या फॅमिलीपासून लांब जायची अजिबात इच्छा नसते, तरी पण सगळ्यांना बाय केलं आणि आम्ही आलो घरी. नाही नाही म्हणत आमचं घर एवढ्या जवळ कधी आलं हेच समजलं नाही. तर आम्ही पोचलो आमच्या घरी.